पाणी अडवण्याच्या आणि जिरवण्याच्या अनेक पद्धती आहेत, परंतु या पद्धती भूस्तररचना कोणती आहे त्याच्यावर अवलंबून आहेत. जसं विहीर पुनर्भरण हे फक्त आपल्या महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यातच शक्य आहे. विशेषतः तापी आणि पूर्णेच्या गाळाचा प्रदेश म्हणजे ज्याच्यामध्ये 6 जिल्हे येतात: अकोला, अमरावती, बुलढाणा, धुळे, जळगाव, नंदुरबार. या ठिकाणी फॉल्टिंगमुळे हा जो 400 किलोमीटर पट्टा आहे अमरावती ते नंदुरबार आणि 40 किलोमीटर रुंद असा जो भूभाग आहे हा अंदाजे 1.5 लाख वर्षापूर्वी खाली पडून गेला 1000 फूट आणि तो पुन्हा गाळाने भरून गेला. या ठिकाणी आलटूनपालटून याचे थर आहेत वाळूची आणि पिवळ्या मातीची. ही पिवळी माती पाणी जाऊ देत नाही खाली. याची म्हणजे अगदी परमिबिलिटी खूपच कमी आहे. त्यामुळे याला किती पाऊस पडला तरी पाणी खाली जात नाही आणि खालच्या वाळूच्या थरात पाणी मिळत नाही. परंतु गेल्या 1.5 लाख वर्षात जे काही पाणी थोडं पाणी जात होतं त्यामुळे सगळे वाळूचे थर पूर्णपणे पाण्याने भरून गेले आणि ते पाणी आपण गेल्या 30 वर्षात काढून टाकलेलं आहे. आता मात्र जळगाव, धुळे या सगळ्या क्षेत्रामध्ये 600-700 फूट जरी आपण ट्यूबवेल केल्या ते पाणी लागत नाही, कारण पाणी संपलं आहे आणि पुन्हा पाणी यायला 1.5 लाख वर्ष लागणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी आपण जर विहीर पुनर्भरण केलं तर विहीर पुनर्भरण करताना जे अतिरिक्त पाणी आहे धरणाचं जे वाया होतं पावसाळ्यात ते इथे आणलं आणि त्याचं शुद्ध करून ते विहिरीत टाकलं, जिथून आपण विहीर काढत होतो त्याच विहिरीत टाकलं तर या सगळ्या पुन्हा या वाळूचं पाणी मिळेल आणि हे पाणी ट्यूबवेलच्या माध्यमातून 600, 700, 800 फूट खोल जाईल आणि तिथून ते पूर्ण हे सगळे वाळूचे थर भरत जातील. अशा प्रकारचा एक चांगला प्रयोग आपल्याला करता येईल. त्याचं नाव आहे विहीर पुनर्भरण, पण फक्त 6 जिल्ह्यात शक्य आहे. दुसरा भाग असा की जो इतर जे फॉर्मेशन्स आहेत जसं डेक्कन बेफाल्ट म्हणतो आपण किंवा याही क्षेत्रामध्ये आपल्याला नाले पण रुंद आणि खोल केले आणि त्याच्यामध्ये बंधारे बांधले, छोटे छोटे बंधारे, त्याला दरवाजे नाही अशा प्रकारचे बंधारे बांधले. त्याच्यामध्ये पाणी प्रचंड अडतं आणि ते खाली येतं. त्याचे कारण खोदताना आपण हे सगळे अच्छिद्र स्तर आहेत ते आपण काढून टाकतोय आणि सच्छिद्र स्तर मोकळे करतो आहेत आणि त्याच्यामुळे त्यात पाणी घुसवेल आणि पाणी सरळ सरळ खाली जाईल आणि सामान्य भूजल पातळी वर येईल. हे खोल का करायचं की आपल्याला हायड्रोस्टॅटिक प्रेशर उत्पन्न करायचं आहे. त्याच्यामुळे भूजलाची पाण्याची वहनक्षमता ती वेग वाढतो आणि त्यामुळे पाणी जास्त लांबवर जातं. आणि रुंद का करायचं की आपण पाहिलं की दर 2 वर्ष दुष्काळ पडतोय किंवा पाऊस कमी येतोय आणि 3ऱ्याची महापूर येतोय, म्हणून आपल्याला 3 वर्षाचं पाणी अडवणं आवश्यक आहे. 3 वर्षासाठी गावाला लागणारं पिण्याचं पाणी, प्रत्येक शेतीला लागणाऱ्या दुबार पिकाला पाणी आणि विभागापासून लावायची जर बेरीज केली आणि त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर तिप्पट पाणी आपल्याला या गावात अडवावं लागेल. आणि म्हणून आपण हा नाला रुंद करतोय. किती रुंद करतोय? जवळपास 20 मीटरपर्यंत. खोल किती करतो? कमीत कमी 6 मीटर आणि जास्तीत जास्त 15 मीटर. आणि लांबीला एक बंधाऱ्याच्या मागे आपल्याला 500-500 मीटर लांबीचा नाला असा रुंद आणि खोल केला आणि जर बंधारे बांधले तर ही एक पाणी अडवणे जिरवण्याची एक हा एक नामी उपाय आहे. यानंतर आपल्याला मात्र हे करताना आपल्याला माथा ते पायथा हे काम करावं लागणार आहे. त्याचे कारण हे जे डेक्कन बेफाल्टमध्ये जे मुरमाचे थर आहेत याची समुद्रापासूनची उंची वेगवेगळी आहे. त्या उंचीवर जे गाव असले आहेत त्यांना जर पाणी द्यायचं असेल तर आपल्याला त्या उंचीवरच्या त्या मुरमाच्या थरातच पाणी अडवावं लागेल आणि म्हणून माथा ते पायथा. असं केलं तर त्या उंचीवरच्या सगळं पाणी मिळेल आणि संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक गावाला आपण पाणी देऊ शकू. म्हणून हा सगळा आपण खटाटोप माथा ते पायथा केला पाहिजे. हे जर केलं आपण तर गाळ सुद्धा येत नाही. त्याचे कारण माथा ते पायथा एका नाल्यावर 10-10, 15-15 जर बंधारे बांधले आपण त्या उंचीवर तर हे स्पीड ब्रेकरचं काम करतात आणि त्यामुळे पाण्याचा वेग जर मंदावला तर पाणी माती उचलत नाही आणि म्हणून गाळ याचं प्रमाण अत्यल्प होतं. पण हा दुहेरी फायदा आहे की त्या उंचीवरच्या गावांना मुबलक पाणी आणि गाळाचं प्रमाण अत्यल्प अशा प्रकारचं हे आपण काम माथा ते पायथा केलं पाहिजे आणि म्हणून त्याची महत्त्व आहे. या ह्याच्यामध्ये संपूर्ण याच्यामध्ये किती आपण पाणी अडवू शकतो तर जवळपास मला असं म्हणायचं आहे एका बंधाऱ्यात किमान 5 कोटी लिटर आणि कमाल 15 कोटी लिटर पाणी थांबवायची आपली आजची गरज आहे की जेणेकरून आपल्याला दुष्काळासुद्धा पाणी मिळेल आणि महापूर आला तरी त्याचं त्रास होणार नाही. ते सगळं पाणी आपल्याला थांबेल. अशा प्रकारचं हा आहे. म्हणून या एका बंधाऱ्यामध्ये इतकं पाणी
आढळणं आवश्यक आहे. याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की अशा प्रकारचं हे जर प्रयोग आपण केला तर तो खरंच सस्टेनेबल आहे का? हो, बरोबर आहे. कारण याच्यात महापुराला आपण अडवतो आहे आणि दुष्काळाला देखील निमंत्रण देत नाही आहे. अशा प्रकारचा हा प्रयोग पूर्ण सस्टेनेबल आहे असं ज्या ठिकाणी प्रयोग केला आहे त्या लक्षात आलेलं आहे.